विस्तार तर योग्य क्षणी होईल. 2-2.5 वर्ष तर आम्ही सत्तेतही नव्हतो, तेव्हा तर आमच्यापैकी कोणीही मंत्री नव्हता. राज्याचे प्रश्न घेऊन तेव्हाही आम्ही लढत होतो. प्रश्न सुटावेत यासाठी दर आठवड्याला आंदोलनही करत होतो. आणि सरकार ज्या पद्धतीने एका जागेवर बसलं फायली कोमात जात होत्या, तेव्हाही जनहितासाठी आम्ही अग्रेसरच होतो. आत्ताही मंत्रिमंडळाचा विस्तार हा काही कारणामुळे निश्चितपणे थांबला होता. योग्य वेळी माननीय उपमुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषणाच केली आहे की आम्ही हा विस्तार निश्चितपणे करणार आहोत आणि त्यावर चर्चा संवाद सुरूही झाला आहे. संजय राऊत यांनी काल जो आरोप केला मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांवर की माझी सुपारी देण्यात आली, त्यानंतर त्यांच्यावर विरोधात तक्रारी दाखल करण्यात आली, गंभीर प्रकरण आहे एखाद्या नाही. प्रकरण गंभीर आहे की नाही हे तर पोलिसांनी तपासलं पाहिजे. प्रकरणामध्ये सत्यता आहे की नाही याचा तपास झाला पाहिजे. अन्यथा एक नवीन फॅशन सुरू होईल की आपण आरोप करायचा आणि त्या आरोपाच्या संदर्भामध्ये काय माहितीचा सोर्स आहे, तुम्ही हा आरोप करताना तर्क काय आहे, हे न सांगता जर आरोप केले तर भविष्यात मग एखादा खरा आरोप असेल तर तो सुद्धा या प्रकरणामुळे लोकांना कधीच खरा वाटणार नाही. आणि म्हणून संजय राऊतांकडे जे म्हणून माहिती असेल, त्यांना कोणी सांगितलं, पत्र दिलं, व्हॉट्सअपवर माहिती आली, जे काही सोर्स असेल ते एकतर पोलिसांनी त्यांच्या घरी जाऊन तपास केला पाहिजे किंवा त्यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलवून त्यांचं बयान घेऊन या सर्व बाबीची चौकशी केली पाहिजे. सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे. जो सिम्बॉल आणि नाव मिळालं त्यालाही चॅलेंज करण्यात आलं, त्याच्यावरही कदाचित आज सुनावणी होईल. काय वाटतं एकूण? नाही, साधा आहे. मागं एक गोष्ट सांगा, कायदा आहे, कायद्याची चौकट आहे. तुम्हालाच मी प्रश्न विचारतो, बहुमत कोणाकडे आहे? ही काय वडगोपारची संपत्ती आहे का? मग हाच निकष लावायचा की आमच्या पित्यांनी पक्ष काढला म्हणजे त्याच्यावर आमचा अधिकार, तर मग बाकी 2 भावाचं काय? त्यांचा अधिकार नाही आहे का? ते तर शिंदे गटात त्यांच्या कुटुंबातले सर्व सदस्य म्हणजे सख्या कुटुंबातले सदस्य हे शिंदे गटात आहे. मग 2/3 शिवसेना बाळासाहेबांचा वारसा चालवणारे वंशज हे तर शिंदे गटात आहे. आणि मग जर हाच निकष लावला तर नाव शिवसेना आहे, मग छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव तुम्ही ठेवलंय, मग तुम्हाला अध्यक्ष कसं होता येईल? नाव तुम्ही छत्रपतींचं वापरलं तर मग खरे अध्यक्ष तर त्यांच्या वारसांना केलं पाहिजे. आणि म्हणून हा माझा पक्ष माझा पक्ष माझा पक्ष हा भाव यामध्ये असताच कामा नये. बहुमत कोणाकडे आहे? आणि आपण असा गैरसमज का करायचा की तुमच्या नावाने निवडूनच येतात, तुमच्याच नावाने निवडून आले असते फक्त तर मग बाकी ठिकाणी का पडले? तुमचं नाव फक्त 56 विधानसभेतच चालतं का? आणि 56 विधानसभेतच चालायचं होतं तर वर्रीच्या शिवसैनिकाची आमदारकी काढून आपल्या चिरंजीवाला देण्याच्या ऐवजी त्यांना तर महाराष्ट्रात कुठेही मग विधानसभा देता आली असती. तिथं असणाऱ्या हक्काच्या आमदाराची तिकीट कापायची, त्याला आश्वासन द्यायचं आणि मग तिथं आपल्या चिरंजीवांना उभं करायचं. याचा अर्थ काय? याचा अर्थ साधा आहे, स्पष्ट आहे की आपल्या पक्षाचा विचाराचा झेंडा घेऊन जो पक्ष ज्यांनी मोठा केला, ज्यांनी या पक्षामध्ये स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर हाती भगवा घेतला, काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात मैदानात येऊन संघर्ष केला, त्यांनी शिवसेनेचा विचार जिवंत ठेवण्याचा संकल्प करून या ठिकाणी कार्य केलं असेल तर शिवसेना त्यांची आहे. जो कसेल त्याची जमीन, जो काम करेल त्याचा पक्ष. दावणीला बांधणाऱ्यांचा पक्ष होईल का? काँग्रेस राष्ट्रवादीच्या विचाराला दावणीला बांधायचं, सोनियाजीच्या समोर जाऊन कुर्निसाद करायचा, पक्षाची मालकी त्यांच्याकडे सामान्यपणेही जाणार नाही. सोनू निगमवरती ज्या पद्धतीने हल्ला झाला आणि आरोप प्रत्यारोप होता, शिवसेना ठाकरे गट आमदारांच्या पुत्रावरती या संदर्भात सांस्कृतिक मंत्री म्हणून काय आश्वासन देऊ शकता तुम्ही? आणि या ठिकाणी मुंबईमध्ये सुरक्षित वातावरण नाही, सांस्कृतिक मंत्री म्हणून हे काम माझं नाही आहे, हे गृह विभागाचं काम आहे. पण माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये गृह विभाग अशा संदर्भामध्ये तपासही करतो, चौकशी करतो
आणि कायद्याच्या चौकटीमध्ये जर यामध्ये दोष असेल तर दोषीवर कारवाई होते. सांस्कृतिक मंत्री म्हणून गृह विभागाच्या माध्यमातून होणाऱ्या तपासामध्ये मला असा डायरेक्ट हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. अशोक चव्हाण ज्या पद्धतीने म्हणाले आहे आरोप प्रत्यारोपामध्ये विनायक मेटे माझा होण्याची शक्यता होते असं अशोक चव्हाण म्हणाले आहे. विनायक मेटेंसारखा घातपात माझ्यासोबत होऊ शकतो असाही त्यांनी आरोप केला. अशोक, तुम्ही यापूर्वी म्हणाला फॅशन झाली आहे. अशोक चव्हाणांच्या विधानावर तुम्ही काय? नाही, त्यांचा घातपात होईल असं म्हणून साधारणतः काही लोक आपली स्वतःची सुरक्षा कायम ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत का, हा तपासाचा विषय आहे. आता त्यांचा घातपात होणार आहे असं त्यांचं म्हणणं असेल तर मग पोलिसांनी निश्चितपणे चौकशी करावी. पण उद्या जर प्रत्येकाने असं म्हटलं की माझा घातपात होणार आहे, माझा घातपात होणार आहे, तर मग पोलिसांनी या संदर्भातली जबाबदारी घेऊन तपास करावा. मग लोकांना याबद्दलची माहिती द्यावी की याच्यात खरं काय. अन्यथा घातपात होणार आहे असं म्हटल्यावर मग पोलिसांनी तपास करतात, घातपात नाही किंवा अशा पद्धतीची कोणतीही भीती नाही, अशा पद्धतीची कोणतीही धमकी नाही, ते लोकांपर्यंत पोहोचत नाही. लोकांना असं वाटतं की आता या राज्यामध्ये कोणताही नेता सुरक्षित नाही आणि नेते भीतीमध्ये दडपणामध्ये जगत आहे. मग राज्यामध्ये काम करणारे नेतेच जर भीतीमध्ये आहे, यांच्या मनातच एवढी भीती आहे, यांचा घातपात होईल अशा पद्धतीने त्यांना वातावरण आहे, मग राज्य कोणी चालवायचं, कसं चालवायचं. शेवटी हेच जर अशा पद्धतीने भीतीच्या आवरणाखाली असेल तर म्हणून यामध्ये सत्यता आली पाहिजे की खरंच भीती आहे का. मग भीती असेल तर सुरक्षाही केली पाहिजे, प्रत्येक गोष्ट तपासली पाहिजे. हे साधारणतः सामान्यपणे करण्याची आवश्यकता आहे. हो, कारण एमपीएससीच्या आंदोलनात देवेंद्र फडणवीस फोनवर बोलले, मुख्यमंत्री बोलले. दोघे जण नका, एकच. कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी सर्वच पक्ष जोमान कामाला लागलेले आहेत. अवघे काही 2-3 दिवस उरलेल्या प्रचाराला, प्रचार शिगेला पोहोचलेला आहे. महाविकास आघाडीनं ही लढत जी आहे, ही पोटनिवडणूक जी आहे ती सिरियसपणे घेतलेली आहे. तुम्हाला काय वाटते? नाही, ते भारतीय जनता पार्टी शिवसेना युती असेल की महाविकास आघाडी असेल एवढंच नव्हे, अपक्ष जो उभा असतो तोही. निवडणूक तर गंभीरपणेच घ्यावी लागेल ना. मग निवडणुकीत उभे कशासाठी आहे? निवडणूक म्हणजे काय हास्य जत्रा आहे का, की आपल्याला गंमत करण्यासाठी तिथं आलो आहे, मनोरंजनासाठी निवडणूक लढवतोय? मनोरंजनासाठी निवडणूक नाही, चेहऱ्यावर हास्य आणण्यासाठी निवडणूक नाही. ही गंभीरपणे आपण निवडणूक लढवतो. संविधानाच्या चौकटीमध्ये जनतेच्या दरबारात जाऊन जनतेच्या मनात विश्वास निर्माण करत मला निवडून द्या, मी तुमची सेवा करेन, या भावनेतून निवडणूक लढवली जाते. भारतीय जनता पार्टी गंभीरपणे शिवसेनेसोबत निवडणूक एकत्रित येऊन लढते आहे. आमच्यासोबत आठवलेंचा गट सोबत आहे, काही इतर छोटे अपक्ष संस्था, एनजीओ आमच्यासोबत आहेत. महाविकास आघाडी ही गंभीरपणे लढते आहे. आता जनतेने कुणाला आशीर्वाद द्यायचा हे तर जनता ठरवेल. पण मला विश्वास आहे केंद्रात भाजपचं सरकार आहे, राज्यात भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं सरकार आहे, तर त्या मतदारसंघात वेगाने काम करण्यासाठी ते भाजप शिवसेनेलाच आशीर्वाद देतील. कारण भारतीय जनता पार्टी शिवसेनेने नेहमीच जनतेने दिलेल्या आशीर्वादाची संधी याचं सोनं केलं. हो, काल एमपीएससीच्या आंदोलनामध्ये उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला, पण अखेर शरद पवारांच्या मध्यस्थीनंतरच ते आंदोलन मागे गेलं. त्यामुळे विद्यार्थ्यांचा अजूनही पवारांवरती विश्वास आहे असं म्हणायचं. नाही, मला माहीत नाही पवार साहेबांनी काय मध्यस्थी केली, आणि विद्यार्थी कदाचित असं तर नाही की ते विद्यार्थी त्यांच्याशी संबंधित होते आणि मग त्या मध्यस्थीच्या मान्यतेने ते परत आले. असं अनेकदा होतं. मागच्या 2 वर्षात आमच्या मध्यस्थीने आंदोलन मागे व्हायचे. याचं साधं कारण आहे की संपर्कात, संबंधात कोण आहे याच्यावर ते डिपेंड असतं. मंत्रिमंडळाची बैठक आहे, तुम्ही इकडे नागपूरला अनुमती घेऊन आलो आणि आजच्या बैठकीच्या संदर्भामध्ये जे माझ्या विभागाचे विषय होते, मी माननीय मुख्यमंत्र्यांना, काल मी सोबत होतो, मी विनंती केली की माझे विषय पुढच्या आठवड्यात घ्यावे. कारण मंगळवार हा मंत्रिमंडळाच्या बैठकीचा दिवस असतो. आज काही पूर्वनियोजित महत्वाचे कार्यक्रम आयोजित केले होते, ज्यापैकी एक आता नागपूरला 11 वाजता आमच्या विभागाचा कार्यक्रम आहे. संध्याकाळी 4 वाजता एक कार्यक्रम आहे जो राज्य कामगार विमा योजनेच्या माध्यमातून एका दवाखान्याचा शुभारंभ
कामगारांसाठी आपण करतोय आणि सायंकाळी 7 वाजता वीर बिरसा मुंडा याच्यावर सांस्कृतिक विभागाने एक अतिशय उत्तम नाटिकेचं आयोजन केलं आहे. हे तिन्ही कार्यक्रम राज्य सरकारचे असल्याने या कार्यक्रमाला मी आगव आणि विनंती केली की साधारणतः मंगळवार आपण राखीव ठेवतो, पण माननीय मुख्यमंत्र्यांनी मंगळवारची मंत्रिमंडळाची बैठक पुढे ठेवली. वाघ वाढले ज्या पद्धतीनं आपण पाहू शकतो, वाघ वाढलेले आहे आणि ज्या पद्धतीनं त्रास जो आहे तो ठिकठिकाणी होतोय. शिवसेनेचा वाघ जो आहे जखमी झालेला आहे. वाघ मंत्री म्हणून या सगळ्या साधारणतः वाघाचं स्थानांतरण करण्याचा कार्यक्रम आम्ही सुरू केला आहे. ताडोब्यामध्ये आणि बफर झोनमध्ये वाघ आहे. आता आम्ही ते नवेगाव नागझिऱ्याच्या जंगलात देतोय. तर वाघ कुठचाही असो, त्या वाघाला जर योग्य पद्धतीने स्थानांतरण करण्याची आवश्यकता आहे. मग तो ताडोब्याचा वाघ असो, जिल्ह्याचा वाघ असो की राजकारणातला वाघ असो, त्याचं स्थानांतरण योग्य ठिकाणी करण्याची आमची जबाबदारी ती आम्ही करतो. शिवसेनेच्या वाघाचं स्थानांतरण केलं का आता 2-3 दिवसापूर्वी? 40 वाघ तर झालेच ना स्थानांतरण. योग्य ठिकाणी झालंय. योग्य ठिकाणी झालं आणि तेच त्यांच्या साठी अतिशय पोषक असतं. जखमी वाघ आहेत त्यांचं नाही, जखमी वाघ आहे त्याच्यासाठी आम्ही काही रेस्क्यू सेंटर करतोय. तर त्या रेस्क्यू सेंटरमध्ये जे जखमी वाघ आहे त्यांचा रेस्क्यूमध्ये योग्य इलाज उपचार केला जाईल. शिवसेनेचा जखमी वाघ का असं म्हणायचं त्यांना? नहीं, वाघ कुठचाही असो, जखमी असेल तर इलाज करावाच लागतो. हिंदी में बताइए, जिस तरह से आप आए हैं नागपुर में, शिवसेना के बारे में बताइए. वाघ मंत्री है आप और जख्मी वाघ है शिवसेना उद्धव ठाकरे. देखो, मेरी जिम्मेदारी वाघों का संवर्धन संरक्षण करने की थी. मैंने वाघों का संरक्षण संवर्धन करने में पूरी शक्ति के साथ काम किया. मगर जब वाघों के बारे में स्थानांतरण करने की बात आई, भारत सरकार की परमिशन हमने NTCA की ली. स्थानांतरण का भी काम शुरू हुआ है. अभी हमारे जिले के कुछ जो टाइगर है उनको अभी नवेगांव नागझिरा में भी हम लेके जा रहे हैं. भारत सरकार के वन विभाग ने हमें परवानगी भी दी है. वो चाहे वन विभाग हो या राजनीति हो, हमको वाघों का स्थानांतरण सही जगह पे करना होता है. उनकी सुरक्षा भी देखनी होती है. उनका सही ढंग से वो शेर अच्छे वातावरण में आगे बढ़े, इसलिए भी काम करना होता है. तो वो काम हमने वन विभाग में भी किया और देवेंद्र जी के नेतृत्व में वो राज्य के राजनीति विभाग में भी हमने किया कि वाघों को हमने योग्य जगह पे स्थानांतरित कर दिया. जो जख्मी है उसका रेस्क्यू सेंटर अभी हमने इधर वन विभाग ने बनाया है. अब ये जख्मी सेंटर जो जख्मी वाघ राजनीति में है उसका भी रेस्क्यू जो है एकनाथ जी और देवेंद्र जी के नेतृत्व में बनाया जाएगा. उनकी जो जख्म है उसको कम करने की कोशिश की जाएगी. मलहम नहीं लगता वाघों के लिए, उसके जख्म को दूसरी तरीके से उसको दुरुस्त करना पड़ता है. वो हमारे एकनाथ शिंदे जी और माननीय देवेंद्र जी उस जख्म को पूरा अच्छा बनाएंगे. छत्रपतींचा विचार म्हणजे